हो तुमची फ्रेंड कुठे गेली वैष्णवी ताई? बघा जमते का बहुतेक थोडी मिडल मध्ये असेल ती आमच्यासोबत नाहीये. याचा कालच रिझल्ट लागलाय आणि काल पण नाव नाही आलं त्यात. ह्यो करतोय काय पुण्यामध्ये बसून? बस फिरायचं काम करतो. याला तुम्ही तावडीत घेऊन मारला पाहिजे. बहुत सारे लोग मेरे को देखते हैं कंटिन्यूसली। शूट मीडिया ओके हाँ अभी अभी इनको ले लो हाँ अभी देखो बैंगलोर के है तो अभी ये बैंगलोर जाके मेरा यूट्यूब चैनल देखेंगे। बट क्या होता है ना मैं थोड़ा हिंदी बोलता हूँ बाकी सब मेरा मराठी होता है तो आपको मराठी सीखना पड़ेगा थोड़ा सा। हाँ, देख लूंगी। हाँ कुछ नहीं होता मराठी हिंदी सेम ही होता है। हाँ, थोड़ा थोड़ा समझ आता है। नमस्कार मित्रांनो, माझा शुभम आणि पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनल शूट्स मीडिया होती. आणि आता मी दादरला दादरवरून आज आम्ही निघतोय आदरी वॉटरफॉलला. सो आर यू रेडी? तुम्हाला रेडी का बोलतोय मीच रेडी आहे. आणि आता ग्रुपमध्ये आपण बस घेऊन चाललोय मस्त. सो बघा आपला प्रवास होतोय. चलो चलते अभी. ये दादर से आपने राइस लिया क्योंकि आपने खाना नहीं खाया. सो गायला आपण पेट्रोल भरायला गाडी थांबवलेली कारण डिझेल पेट्रोल टाकला पाहिजे गाडीत ती काही जाणार. आपण पण थोडासा खाऊन घेतला मग जरा चायनीज घेतला होता जरासा. पावडर पावडर The next day. के चांसेस बहुत ज्यादा है इसलिए प्लीज ध्यान में रखो। और अपन अभी जो देखने जा रहे हैं वो नागेश्वर मंदिर. वो नागेश्वर मंदिर का हिस्ट्री ये है कि नागेश्वर मंदिर 10th सेंचुरी में शिलाहर राजा जंस इन्होंने बनाया था. मित्रांनो आणि आता आपण सकाळी सकाळी ट्रेक सुरू केली. शंकर ज्योतिर्लिंग म्हणून एक मंदिर आपल्याकडे आणि त्याप्रमाणे सुरुवात केली प्रॉपर ट्रेकची. तुम्ही बघू शकता माझ्या मंदिर आहे मी पूर्ण शूट करून टाकतात आहे. दादा आपल्यासोबत आहे. दादा छोटा दादा तुम्ही. हॅलो हॅलो दादा लवकर आपल्या ट्रेक सोबत असणार दादा. नाही दिसतो फ्लॅश वगैरे चालू आहे आपल्याकडे. iPhone 17 आहे आपल्याला. चला बांध घातली होती. बांध फोडून ती खाली कोकणामध्ये मुंबईला गेली नाही बाकीची पुण्याला गेली. मुलीला जास्त पुढे थोडी जागी असल्यामुळे असा मुसळधार पाऊस चालू इकडे. वारा सुटलाय. दादाला विचारत होतो मी. पाऊस खूप जोरात आहे. चेहऱ्यावर लागतंय कंटिन्युअस. कॅप तर काढू शकत नाही कारण की 0 विजिबिलिटी. खूप जोरात पाऊस चालू. तुम्ही वारा बघू शकता आपल्याला. बघा रेनकोट उडून चाललाय आमचा. काही फॉग बघू शकता तुम्ही. पूर्ण एकदम फॉग आहे. आणि आपण टोकावरती आला जरा. कसं वाटतं ताई? मस्त. हा छान वाटतं. दादा प्रत्येक फ्रेमला येतोय. दादाचं लग्न जमवायचं आपल्याला. दादाचं लग्न जमवायचं. स्थळ असेल तर सांगा आम्हाला लवकर. दादा चांगला कमवतो. हा कमवतो चांगला. आंधळी पांगली लंगडी कशी चालला मला. बस लडकी होनी चाहिए. हा जिंदा होनी चाहिए. सो आपण ट्रेक स्टार्ट केलाय 5:30 वाजता. बाई तुम्ही एक सांगतो मी संध्याकाळी दादरवरून निघलो होतो माझं मंडळ सगळं. आणि दादरवरून आम्ही डायरेक्ट आम्ही सगळे पॅसेंजरमध्ये जे आमच्या ग्रुपचे होते सगळे मेंबर्स त्यांना घेत आम्ही कल्याणपर्यंत आलो. कल्याण डायरेक्ट आपण काल वॉटरफॉलच्या इथे थोडेफार जे ड्रॉप होते ते सोडले. आणि आता आम्ही आदळी जंगलमध्ये आलो. आणि सो आता फुल फॉग आहे.
फुल फॉगी फॉगी वातावरण आहे आणि गर्दी पण आहे खूप. असं पॅसेंजर आलो की तिथं फुल गर्दी आहे, रेनकोट सगळे दिसतात. आणि बघू शकता एक वॉटरफॉल पण आहे जमलेला इकडे थोडासा छोटासा पॅच मध्ये. आणि इकडे काय आपला ग्रुप बघायचा मोठा दिसतोय याला. ठीक है चलो, ठीक है चलो, निकाल रहे हो कोई दिक्कत नहीं है. चलते. एवढा फॉग आहे ना भाई इथं. मी शूट करायचा प्रयत्न करते पण काय capture होत नाही. कारण की तुम्ही पुढे पण बघू शकता. हा बघू शकता super वाटतंय. काहीतरी फांदीवर घेण्याची फेकण्यावर काहीतरी प्रॅक्टिकल नॉलेज दे लोकांना. मोठा बिटा काढ करायचं का चांगल्या खाली वरती हाय बाई. लाल 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 म्हणतो ना बघा लाल ग्रुप. एक गोष्ट तर सांगायची मग क्लिअर करतो की येताना इथे जरा वगैरे तरी कारण साप वर आणि हिरव्या कलरच्या पण सांगतात म्हणजे तुम्ही गवतामध्ये वगैरे चालताय तुम्ही पाय वगैरे दिला तर थोडंसं शक्यता आहे की त्यांना त्रास होईल. त्यानंतर थोडासा पण तुम्हाला सर्पदंश वगैरे होऊ शकतो. आणि इकडे मेडिकल फॅसिलिटी तुम्ही फर्स्ट एड वगैरे आणसाल तर ते अतिशय उत्तम राहील येताना. तर आताशी आपण आदराई जंगलाच्या सातिक पॉइंटला पोहोचलोय. इथनं खरं जंगल सांगत होते पण माझ्या मागचा व्ह्यू बघा. नाही ते पण आहे. तुमचा ग्रुप तुम्ही पाठ का म्हणा आम्ही काम. तर आपल्यासोबत निर्मिती आहे. एक्सपिरियन्स निर्मिती शेअर कर. एक्सपिरियन्स शेअर कर. अजून झालं थोडी एक्सपिरियन्स शेअर कर. अरे जेवढा आलेस तेवढा बस. चाललंय सरळ वाट शोधत चिखलातून. मस्त वाटतंय. तर बेसिकली निर्मिती नाशिकवर नाही म्हणजे तिकडनं आली ती कॉलेजला बंक वगैरे करून. मालेगावची राहते नाशिकला, कॉलेज धुळ्याला. आणि तिकडनं कल्टी मारून आलेली ती मुंबईला बंक मारून. सो आपल्याला अशा ट्रेक मध्ये मारलाय वीकेंडची सुट्टीमध्ये आलेली. ओके. सो हा आपल्याला असं स्ट्रेंजर्स वगैरे भेटत होता आपल्या ट्रेक मध्ये. तर ती डेंटिस्ट आहे. कधी काय झालं जात इकडे दात काढून दे असं. ती दात काढून हातात देईल. थोड्या पटकन सो गाइस जीरो विजिबिलिटी देख रहे हो आप. आदराई जंगल आपण पूर्णपणे एक्सप्लोर करतोय आणि तुम्ही पाहू शकता माझ्या फुल जंगल आहे. आणि पाऊस बंद झाला त्यामुळे मी फोन काढू शकलोय प्रॉपर. कारण पावसामध्ये फोन नाही काढू शकत आपण. सो लेट्स कॅप्चर द वर्ल्ड, कॅप्चर द आदराई जंगल. फ्लॅश ऑटोमॅटिक चालू झालाय बिकॉज ऑफ हेलो गाइस, झिरो विजिबिलिटी. सगळ्यांनी एकदाच बोलणार यार. 1 2 3. हेलो गाइस, झिरो विजिबिलिटी. या साईडला अजून बाकी. चलो चलो चलो. भाई खूप खूप गर्दी आहे इकडे आज. वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी आहे. वीकेंडला यायचं टाळा तुम्ही.
कोण नाव सांगा मुंबईचे मी त्यात घ्यायला बसलो मुंबईचे दोन कोण ते व्हाईट शर्टचे व्हाईट रेनकोट रेनकोट वाले राईट 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 दोघं भाऊ आहे काय ते एक रात्रीच उलट्या करत हा? वॉमिटिंग झाली त्याला चलो चलो बळजबरीने ट्रेक लिडरचे नाव लक्षात ठेवलं हा ताईनी रेनकोट काढला ना जस्ट पाऊस चालू झाला नाही मला असं सांगितलं. आणि ती विसरली होती रेनकोट तिथे सगळ्यांना हात वर करून दाखवतो माझा नाही तो विसरला मी सांगितलं त्याला घेतला अच्छा ठीक आहे भांडू नकोस लगेच सासूची भांडी तिथे भांडं लागली तिथे नाही ना वाजवू शकत मग ते वाजवते फ्रस्ट्रेशन निकाल रहे थे को पहाड़ में के मेंटल पीस के लिए आई थी फिजिकल की लगी पड़ी है मेरी और एक ट्रॉमा लेके जा रही हूँ मैं घर पे देख रहे हो गाइस इसलिए वीकेंड इम्पोर्टेंट होता है अपने लिए हाँ, चुपचाप सोया करो गपचूप येत जा रे ट्रेकिंग विकला हे माइंड फ्री होतं म्हणजे तुम्ही असा बॉसचा सासूचा सासऱ्याचा राग असा जंगलात येऊन काढू शकता बरोबर की नाही हा आणि बुक नेक्स्ट फ्लोर वरती पण काढू शकता बरोबर आहे मला घातलं पाहिजे पकडलं पाहिजे दे घातलं पाहिजे सो आता खूप जोरात पाऊस आला आणि ह्याचीच मी वाट बघतो मी आता फोन ठेवते गेल्या अर्धा एक तासापासून कशाला कारण की पाऊसच पडायला बंद झाला होता आणि आता खूप असा अंधार पडलेला बघू शकतो मी वाजलेत किती तिकडं चालतं नाही 9 वाजले 9:15 हा 9 वाजले आणि वातावरण बघू शकतो मी डायरेक्टली 9 वाजले 6-7 चाललंय मित्रांनो मी आता व्ह्यू दाखवणार तुम्हाला मागच्या साईडला टॉप क्लास व्ह्यू आहे फक्त एकदा बघा तुम्ही मित्रांनो या पॉइंटला पोहोचलोय आता मी पब्लिक एवढी बघताय तुम्ही कोणाला कोणाला ताळमेळ नाहीये पण आम्ही आमचा ग्रुप एकत्र ठेवलेला आहे हा बघा आपला ग्रुप आणि व्ह्यू माझ्या समोर बघा तुम्ही मी दाखवतो 1 मिनिटात हॅलो मिनल कुठं थांबली तू हॅलो हे असा व्ह्यू कॅप्चर करायला यावं लागतं भाई विकेंडला हे लोक धुळ्यावर नाही येतात तुम्ही मुंबईवर तरी या लाजा बाळगा रे भाई पावसाचं गाणं नुसतं चालू बंद त्या वॉटरफॉलवर आम्ही थोडा भिजलो खेळलो मस्त आणि आता पुढच्या वाटचाली निघलोय जंगलामध्ये खूप पाऊस आहे आणि हे जंगलामध्ये झाड बघ एवढं मोठं या ब्लॉगर काय भाई प्रॉपर असा एकदम कडक जंगल आहे फक्त एवढा इश्यू आहे की वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी आहे म्हणजे पूर्ण सगळे रेनकोट दिसत आहे तुम्हाला सगळी पब्लिक कमीत कमी आम्ही जिथं होतो म्हणजे ह्या ट्रेकला आज तर कमीत कमी नाही म्हटलं तरी 500-600च्या वर एकदाच एवढी पब्लिक एका जागेवरती वॉटरफॉल उभी होती त्यापेक्षा जास्त काउंट असू शकतं पण कमी नाही आहे तो फॉगी बघू शकता तुम्ही आता नुसता फॉग आहे जंगल तर सगळं नाहीये किती लहान पोरं केवढी लहान पोरं आले बघायचे फॅमिली गंगो बघा माझ्या मागं बघायचं बघा त्याला तो फॉगी लागत गाइस व्यू अच्छा है बट व्यू देखने के लिए पब्लिक उतना है बट व्यू नहीं सब यही आ गए कोई हाँ, रह तो वही। नहीं गया कोई रह तो नहीं गया सब आ गए ना खेकडा सापडला आम्हाला काय खेकडा
चलो फ्राई कर दी इसको। फिर एक बार जीरो विजिबिलिटी देखने का आपको, देखो ये आणि आता आपण कालू वॉटरफॉलच्या वरच्या टोकाला आलोय. आदराई जंगलमध्ये जो पॉइंट आहे आपला, इथनं कालू वॉटरफॉल दिसतो. बट विषय असा आहे की इथनं काही दिसत नाही, कारण की फॉगच एवढा आहे. तुम्हाला दाखवतो एक मिनिट, माझ्या समोरची माणसं मला दिसत नाही. एवढा तर फॉग आला. आता आपली टीम जी आहे ती पूर्ण दमलेली आहे. आणि या विजिबिलिटीमध्ये आपण एवढे शूट करू शकतो. चला शेट चला. हा बोल. कोण आहे? हो तुमची फ्रेंड कुठे गेली वैष्णवी ताई? बघा जमते का. बहुतेक थोडी मिडल मध्ये असेल ती, आमच्यासोबत नाहीये. या ते रस्ता बघू शकता आम्ही किती खडतर रस्त्याने चाललोय बघा. ही अशी पाण्याच्या दिशेने वाट काढत काढत आपण चाललोय. ही काय वाट. हे पुण्यावरून दादा आलेत, आपल्याला जॉईन केलं त्यांनी. हाय गाईज, सबस्क्राईब करा, बोला. नमस्कार गाईज. आम्ही सबस्क्राईब करा असं बोला. अच्छा हा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझ्यासोबत या. आणि मी माझी पण आयडी मेन्शन करतो, मला पण फॉलो करा. पुढतापर्यंत माझे पण 1K होण्यात माझे 950 यूट्यूब नाही इंस्टा. अच्छा तो सुन ले भाई, कर लो जरा, हेल्प करो मराठी कंटेंट क्रिएटर को. माझा अर्धा ऑडियन्स बेंगलोरचा आहे, कर्नाटकचा, आसामचा आहे. काय करू सांग मी. हाँ ना, उनको हिंदी भी नहीं समझता आधे लोगों को. तो चेन्नई वालों को तो हिंदी भी नहीं आता. नाही. तर एक इन्स्ट्रक्शन आहे की आपल्या कालू वॉटरफॉलला किंवा आदराई जंगलला येत असाल तर विकेंड सोडून या. परत एकदा सांगतो, कारण की खूप 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 गर्दी असते कारावडे. आणि येताना तुम्ही ना म्हणजे असं पूर्ण प्लॅन करू नये की जेवायचं कुठे, तुम्हाला किती वाजता ट्रेक स्टार्ट करायचा आहे. कारण की सकाळी 7पर्यंत 6:30पर्यंत तुम्हाला पूर्ण धुकत असतात. ते लवकर उजेडच होत नाही, तुम्हाला दिसत नाही. सो हे तुम्ही प्रिपेअर करा. हां, इथं अजूनपर्यंत धुकत आहे सोडा, आणि ॲटलीस्ट रस्ता दिसण्यापुरता ते तुम्हाला पाहिजे. सो आणि एक गावातले आपले ट्रेक लीडर म्हणून लक्ष्मणदादा आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. हे बघा इथं हाय हाय म्हणा. हाय हाय, यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. हे तुम्हाला बरोबर आदराई जंगल ट्रेक कालू वॉटरफॉल तुम्हाला फिरून आणेल. यांचा मी कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन शेअर करतो. त्यांच्याशी इकडे येता आधी कॉन्टॅक्ट करून ठेवा. सो जर तुम्ही गावातला एक आपला गाईड म्हणून घेतला, एक माणूस गाईड म्हणून घेतला, तर त्यांचं पण गरजा भागतील. त्यांना थोडेफार पैसे कमायला भेटतील, आणि हाच सीझन त्यांना पैसे वगैरे भेटतात. सो तुम्ही त्यांना पण एक हेल्प करू शकता. आणि तो गाईड तुम्हाला बरोबर सगळा रस्ता दाखवू शकतो, कारण तो लोकलचा आहे. तो तुम्हाला कधी चुकवणार नाही, काय नाही. सगळ्या गोष्टी प्रॉपर तुम्हाला सगळं व्हिजिट करून वगैरे दाखवेल. इथं जसं महादेवाचं मंदिर आहे वगैरे, ते तुम्हाला प्रॉपर एक ना एक पॉईंट तुम्हाला दाखवत मिळेल. आणि आता आपण पाण्यातून प्रवास करूया. काय सापडलं का? एवढ्या पाण्यात ना मग चालतंय. आणि फुल पावसामध्ये आपण व्लॉग शूट करतो. बिकॉज अपने पास अभी आयफोन ही है, दुसरं कुठलं काही आपल्याकडं प्रोडक्ट नाही आहे. सो इकडे तर हा आपला जो दादा आहे मित्र, त्याचं नाव आहे निलेश राठोड, आणि तो पुण्यामध्ये MPSC UPSCचा अभ्यास करतो. आणि हा असा अभ्यास चालला त्याचा, घरच्यांना नाव न सांगता. तर माझी याच्या घरच्यांना रिक्वेस्ट आहे, याला पालता पडून हाना. याचा कालच रिझल्ट लागलाय, आणि काल पण याचं नाव नाही आलं त्यात. ह्यो करतोय काय पुण्यामध्ये बसून, फिरायचं काम करतो. याला तुम्ही तावडीत घेऊन मारला पाहिजे. हा बेल्ट एवढा पावसात हिंडतोय ह्यो,
तिकडं मायबाप शेती करू करू दमले, जमायचं नाही असं. त्याच्यानंतर जर कोणत्या ट्रॅकवर दिसलं यो बघा चेहरा नीट बघून घ्या, दाखवा ते चेहरा का बघा. 2 ऑगस्ट 7 तारीख म्हणते. ऐक ना शुभम दादा, नेक्स्ट सॅटर्डे हा कुठेही दिसला न सांगता दात पाडण्यात येईल बघा. हा काय पण करा, याच्या घरापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. माझी कळकळीची विनंती आहे. माझ्या देशाचा युवा असा वाया नाही गेला पाहिजे. बस याला बेल ट्रीटमेंट भेटण्यासाठी शेअर करा आणि त्या चप्पल ट्रीटमेंट भेटण्यासाठी like निलेश राठोड नाव लक्षात ठेवा. अजून काही इन्फॉर्मेशन सांगायची का? गावातलं वाघोडा तांडा आहे, तालुका मंडळ, जिल्हा जळगाव, पोस्ट. भाई देखो महाराष्ट्र घूमने में मतलब महाराष्ट्र फिरायला आदराई जंगल ट्रेक किंवा काळ वॉटरफॉल असेल, महाराष्ट्राच्या बाहेरचे पण पोर येतात. या मॅडम आहेत त्या बँगलोरवरून आल्यात. मॅम आहे तुझी याद बँगलोरवरून आल्या त्या. आणि सर आहेत हैदराबाद, अहमदाबाद आहे का बघा. आपलं महाराष्ट्राची पोरं घरी बसली, ही पोरं एक्सप्लोर करतात. नंतर म्हणतात महाराष्ट्रातले आहोत ना ग्रुपमध्ये. नंतर म्हणतात की बाहेरच्या राज्याने आपल्यावरती कब्जा केला म्हणून. तुम्ही करायला देता. हे बघा ही राजस्थानी, पण मी महाराष्ट्रातच राहते. हा एरोलीला राहतात त्या. असं काय मी सांगायची गरज नव्हती मला, पण मी सांगितलंय. तर एक्सप्लोर करा. महाराष्ट्रात खूप साऱ्या गोष्टी आपल्याला चांगल्या एक्सप्लोर करा. खूप सुंदर गोष्टी आहेत. कालू वॉटरफॉल देवकुंड बंद आहे सध्या, त्यामुळे तिकडे जायचा प्रयत्न पण करू नका. कारण पोलिसांनी टाईट बंदोबस्त लावलाय ते 2 मृत्यू झाल्यामुळे. तो हा आणि राईट अंदरवन जंगल पण बंद आहे सध्या. जाऊ दे, ही मला काय सही में बना रहेगा, मतलब तू अभी रह गई, बोला वायरल हो जाती तो अभी रह गई. नहीं सही में ब्लॉग बना रहा हूँ भाई. मेरा चैनल यूट्यूब है, आप सूक्ष्म मीडिया करोगे ना तो आएगा. बहुत सारे लोग मेरे को देखते हैं कंटिन्यूसली. मीडिया ओके. हाँ अभी इनको ले लो. हाँ हाँ अभी ये देखो बैंगलोर के हैं, तो अभी ये बैंगलोर जाके मेरा यूट्यूब चैनल देखेंगे. बट क्या होता है ना, मैं थोड़ा हिंदी बोलता हूँ, बाकी सब मेरा मराठी होता है. तो आपको मराठी सीखना पड़ेगा थोड़ा सा. हाँ, देख लूंगी. हाँ कुछ नहीं होता, मराठी हिंदी सेम ही होता है. हाँ, थोड़ा थोड़ा समझ आता है. समझ लो. इतनी बारिश में मैं व्लॉग शूट कर रहा हूँ, तो आप मेरा व्लॉग देखोगे, जरूर देखोगे. तो व्लॉग शूट करते हम लोग ज्यादा दूर गए, पीछे ना पड़ेगा. तो अभी हम लोग ऐसे मोड पे आएंगे. हम लोग को एक रिवर क्रॉस करना है. मतलब नदी आहे छोटीशी, ती आपल्याला क्रॉस करायची आणि ताई सोबत आपल्या. कारण की आम्ही रस्ता चुकीचा निवडलेला आहे. रॉंग वे. ये ताई मेरे को बदनाम करके रहेगी. जरा मस्त ती वैदा. ये देखो घुटने से ऊपर तक का पानी है. चल राहू दे, आधी इथे आंघोळ करून जाऊ. ये क्या हो रहा है भाई हमारे साथ. ये देखो इधर बंदरा वगैरह लगा है, इधर से पानी हम लोग आधा बाकी है. सो पहिला आपण वॉटर क्रॉसिंग केलेलं आहे आता. मला वाटतं बहुतेक अजून एक पुढे का असेल पाणी क्रॉसिंग आहे. पाणी जरा प्रचंड थोड्याशा प्रमाणात वाढलेले ते करू आपण. सो मित्रांनो अजून एक रिव्हर क्रॉसिंग आलं इथे छोटंसं. आली आहे मला. ही ताई काय बोलते त्यावरती लक्ष देऊ नका. ताई जराशी भरसटली आहे. तर आपल्या अजून एक रिव्हर क्रॉसिंग आलेलं आहे. ये तो बड़ी नदी है. इसमें अभी इतना पानी का फ्लो नहीं है, नहीं तो आप लोग जाते इधर से. हर बार विकून इकडे येऊ का? पाणी बघ किती देते मजा नसेल. ताईच्या मिस्टरांनी या गोष्टीवरती जरा नोंद घ्यावी. घरभर विकून छप्प जर काय मस्त आहे. ते घरभर त्यांच्या मिस्टरांच्या नावावर आहे का विचार आधी. सासऱ्यांचं असेल. तो इथे मग फ्लो जास्त आहे. हा, सांभाळून अशा तऱ्हेने आम्ही बुडत आहे अर्ध्या गुडघ्याच्या खाली. आणि चप्पल पण माझी अशी वाकडी तिकडी होती. सो मित्रांनो फायनली मी घरी पोहोचलोय. आणि विषय असा झाला होता की खूप आपण पावसामध्ये व्लॉग शूट केले होते. खूप जोरात पाऊस होता, व्लॉगिंग कंटिन्यू केली होती. कुठे आपण सुट्टी दिली नाही व्लॉग शूट करताना. त्याच्यामुळे थोडासा पाणी वगैरे गेलं आपल्या याच्यामध्ये चार्जिंग पॉईंटमध्ये. आणि फोनची चार्जची बॅटरी पूर्ण डाऊन झाली. आणि मी परत चार्ज करायचा प्रयत्न केला, तो चार्ज झाला नाही. बिकॉज ऑफ त्यात पाणी होतं, मग थोडा ठेवावं लागलं. बट त्याच्यानंतर असं झालं की आम्ही आमच्या बेस कॅम्पला गेलो, जेवलो आणि तिथून आम्ही निघलो 9:30 वाजता. आणि आता वाजलेत रात्री 8:30. मी माझ्या घरी प्रॉपर पोहोचलोय. तर हा एकदम एक्सपिरियन्स होता, एकदम भारी होता, मस्त होता. स्ट्रेंजर्स सोबत, अनोळखी लोकांसोबत
ट्रेकला जाणं. लास्ट वीक पण मी कालूरचा वॉटरफॉलचा ब्लॉग केला होता, त्यात पण मी स्ट्रेंजरसोबत गेलो होतो. आज पण मी गेलो. हा माझा एक्सपिरियन्स खूप अतिशय चांगला होता. एवढंच आहे की मी फिरणं कंटिन्यू करणार आहे आणि व्लॉगिंग माझी कंटिन्यू राहणार आहे. सो हा आजचा ब्लॉग पण तुम्हाला जर आवडला असेल तर की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्राममध्ये आपला हाच आयडी आहे, शुभ्स मीडिया. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सपोर्ट ठेवा.